मॉर्निंग. आज मी बनवणार आहे गाजर, वाटाणा आणि सोयाबीनची भाजी. तर त्यासाठी मी इकडे थोडं काही साहित्य घेतलं आहे. कढीपत्ता आहे, एक टॅमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण थोडंसं चिरून घेतलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे बारीक. त्यासाठी मी इकडे थोडा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर आणि धना जिरा पावडर. आता आपण स्टार्ट करू. हे टाकते कढीपत्ता, थोडेसे आपल्याला जिरे घालायचे. आता आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सगळं जे कापून घेतलेलं आहे चिरून चांगलं बारीक, हे पण घालून घेऊ. चांगलं आपण मिक्स करू. तुम्ही टोपातही करू शकतात, कढईमध्येही करू शकतात, पण कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये लवकर होतं म्हणून मी कुकरमध्ये करते. घालून घेऊ. चवीनुसार आपण मीठही घालून घेऊ त्यामध्ये. या टॅमॅटो पण शिजेल व्यवस्थित. त्याला मस्त आपण हलवून घेऊ. टॅमॅटो जास्त आपल्याला शिजवायचं नाही, बघू शकता. तर मी इकडे मटर आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी आधी गाजर आणि वाटाणा घालून घेणार आहे. हे तेलावरती याला मस्त असं परतवायचं आधी तेलामध्ये. चांगलं असं तेलावरती चांगलं याला होतं. 5 मिनिटं चांगलं असं थोडंसं तेलावरती होऊन द्यायचं फ्राय, वाटाण्याला आणि गाजरला. चांगला आपण याला एकदा वापस मिक्स करून घेऊ. आता मी यात मसाले जे इकडे घेतलेले होते ते मसाले घालून घेते. एकदा चांगल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान अशी आपली भाजी होते. आता मी यात सोयाबीन जे भिजवलेले होते मी ते पण घालून घेते. कोथिंबीर पण घालून घेऊ. त्याला मस्त असं एकजीव, सगळं असं मस्त एकजीव करायचं. आता आपल्याला ही वाटाणा, बटाटा आणि याची भाजी एकदम सुक्की अशी करायची आहे. जास्त नाही, एकदम जर असं पाणी घालणार आहे. मस्त असं एकदा हलवून घेऊ व्यवस्थित. खूप छान अशी होती मटर, गाजर आणि सोयाबीनची भाजी. आता मी याला 1 ते 2 शिट्टी मारून घेणार आहे. बघू शकता मस्त अशी आपली भाजी झाली आहे. कुकरमध्येच केली आणि मी आता कढईमध्ये काढून घेतली आहे. थोडेसे तर कोथिंबीर वरनं मारते. खूप छान अशी होती रेसिपी. तुम्ही करून बघा. आवडलीस तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.